पुढची महत्त्वाची मोठी बातमी बघूया। सुनेत्रा पवार यांच्या राज्यमंत्रीपदाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। मात्र राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्रीपदासाठीच आग्रही असल्याची माहिती राष्ट्रवादीच्याच एका ज्येष्ठ नेत्यानं दिल्याचं समजतंय। सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीनंतर आता राष्ट्रवादीमध्ये राज्यमंत्रीपदाची चर्चा सुरू होती आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला देत आहेत। निलेश, अजिंक्य, खरं तर पुण्यामधून ज्यावेळेस एक ठराव पास करण्यात आला होता आणि सुनेत्रा वहिनींना राज्यमंत्री करा, राज्यसभेवर पाठवा असं ज्यावेळेस मागणी करण्यात आली होती, त्यावेळेस ही देखील मागणी त्यात करण्यात आली होती की त्यांना राज्यमंत्रीपद जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला येणार होतं ते देण्यात यावं। मात्र जी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्याच एका वरिष्ठ नेत्यानं माहिती दिली त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कॅबिनेट पदासाठीच आग्रही आहे। साधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत केंद्रातल्या कॅबिनेटचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेस हे कॅबिनेट पद जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतं। त्यामुळे राज्यमंत्री पदासंदर्भातला निर्णय नाही अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे। खरं तर ज्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव चर्चेत होतं त्यावेळेस राज्यमंत्रीपद घेण्याची संधी होती, मात्र कॅबिनेटच हवं अशा पद्धतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांसंदर्भात जी काही चर्चा सुरू होती त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळतोय असं पाहायला मिळतंय। अजिंक्य, निलेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।